वसई विरारमधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गणेश नाईक यांची प्रत्यक्ष पाहणी। वसई विरार शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून नागरिकांचे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे। या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे वने मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी नालासोपारा पूर्व येथील गाळानगर, शिर्डीनगर, डॉन लेन, आचोळे रोड, नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानक परिसर, संतोष भुवन, वालाईपाडा तसेच नालासोपारा हायवे परिसरातील सखल भागांची व वसई येथील सन सिटी, ससूनवघर या ठिकाणी पाहणी करण्यात आली। स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत संबंधित विभागांना पाणी उपसा, नालेसफाई, आरोग्यविषयक उपाययोजना तसेच इतर आवश्यक कामे तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेत संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधीसह परिस्थितीचा आढावा घेत तातडीच्या उपाययोजनांबाबत आवश्यक सूचना दिल्या। याप्रसंगी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा, वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित, पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र गावित, नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक, पालघर जिल्हाधिकारी श्रीमती इंदुराणी जाखड, वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. भाजपा वसई विरार जिल्हाध्यक्षा सौ. प्रज्ञा पाटील, वसई विरार महानगरपालिका विरोधी पक्षनेते मनोज पाटील, नगरसेवक, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, कार्यकारी अभियंता प्रदीप पाचांगे, माजी महापौर नारायण मानकर, नगरसेवक महेश सरवणकर, नगरसेवक हितेश जाधव, प्रभाग समिती चे आरोग्य अधिकारी निलेश जाधव, भाजपाचे महेंद्र पाटील आदी उपस्थित होते। पाहणीनंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली। शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, प्रशासनाला देण्यात आलेल्या सूचना, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणारे प्रयत्न तसेच पूरस्थितीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी आखण्यात आलेल्या कृती आराखड्याची माहिती यावेळी देण्यात आली। अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने व युद्धपातळीवर काम करावे, अशा सूचना पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या। धन्यवाद।